नमस्कार सर्वांचं अस्सलामु अलैकुम. वेलकम सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं खूप 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 इथं आल्याबाबत धन्यवाद आणि तसंच सर्वांचं स्वागत. आणि आता आपल्याला सामना चालू असलेला सामना पाहायला भेटतोय. एका साईडला असेल आपल्याला स्वास्तिक 11 खोल, तर दुसऱ्या साईडला आपल्याला आमिर बाजार 11 धागाव पाहायला भेटणार आहे. दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला देखील दाखल होताना मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटतंय. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली आहे. आत्तू आणि तसंच नॉन स्ट्राईक मार्फत आपल्याला संतू पाहायला भेटेल. आणि गोलिंग ट्रॅकवरती अफान सज्ज होईल. पहिला चेंडू इथं फ्लिक करण्याचा प्रयत्न इथं थोडासा खराब सुरू असेल. एक धावा निश्चितपणे भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचेल ते एक चेंडू आणि 2 धावा. परत एकदा गोलंदाजी सज्ज होते अफान. पुढचा चेंडू इथं मात्र हवेमध्ये चेंडू असेल. खाली क्षेत्ररक्षक येतोय. जेल टिपण्याचा प्रयत्न तर असेल आणि एक चांगला जेल टिपतोय. संघाला लागतोय खोल. या संघाला पहिला झटका, एक मोठा झटका लागेल. पाहायला गेलो तरी शांतनुच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागेल तो मात्र खोल या संघाला. दोन्ही आकड्यावर अफान एक चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद केलेला आहे. आणि तसंच फलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे. पाहायला गेलो तरी 2 चेंडूमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. अफान याच्या माध्यमातून एक शिकवण या छोट्याशा गावामधून बिलॉंग करणारा आपल्याला अफान एक चांगल्या पद्धतीने आताच्या सध्याची गडीला पाहायला गेलो. एक भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला तो फलंदाज आणि गोलंदाज ऑलराऊंडरची पदवी पूर्ण करताना आपल्याला अफान गोलिंग ट्रॅक होती सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. पाहायला गेलो ते दागावे संघामध्ये आपल्याला विविध गावामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्या खेळाडू आपल्याला दाखल होताना पाहायला भेटणार आहेत. त्यांची बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटेल. हा सामना पाहायला गेलो ना, एका साईडला खोला संघ असला तर दुसऱ्या साईडला दहागावा संघ पाहायला भेटेल. पुढचा चेंडू आला कार्पेट पाहायला गेलो तरी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू डीप स्क्वेअर मध्ये सुद्धा फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. तिथं मात्र एक धावा भेटेल. दुसरा धाव सुद्धा गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे 2 धावा भेटेल. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 चेंडू आणि 4 या आकड्यावर. पाहायला गेलो तरी अफानच्या बाजू आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला भेटतोय. आणि आता सुद्धा आपल्याला संपूर्ण पाहायला गेलो ना संपूर्ण पुढचा चेंडू इथं मात्र डिक्लेअर झोनमध्ये भिरकवण्याचा प्रयत्न. इथं मात्र एकेरी भेटेल. एकेरीच्या साईने धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. पाहायला गेलो तरी चांगल्या पद्धतीने आपल्याला खूप अनुभवी खेळाडू, आपल्याला अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतो. खूप चांगल्या व्हेरिएशन गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो अफान. पुढचा चेंडू पर्यंत दाबार तर मोठा रणनी गोलंदाजी करतो. एक पेसर गोलंदाज आपल्याला अफान पाहायला भेटतो. आणि इथं सुद्धा एक चांगल्या पद्धतीने चेंडू फेकण्यात आलेला आहे. आणि पंच मात्र सांगतात की हा सुद्धा असेल निर्धाव चेंडू. इथं सुद्धा निर्धाव चेंडूचा मारा होतोय. संघाची धावसंख्या थांबलेली असेल ती 5 चेंडू आणि 5 या आकड्यावर. चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटते अफानच्या माध्यमातून. पुढचा चेंडू परत एकदा इथं सुद्धा पाहायला गेलो ना तर इथं मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पूलचा फटका सजवण्याचा प्रयत्न तर होता, पण इथं बॅटरने बॉलचा संपर्क होत नाही आहे. आणि बघता बघता षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त होतो. एका षटकाची समाप्त होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. एक गडीच्या मोबदल्या होती. संघाची धावसंख्या जाऊन 5 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चांगल्या पद्धतीने आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये खेळ पाहायला भेटतोय.
फॉलो केली होती संपूर्ण केल्याचं दृश्य तुम्हाला दाखवलं जाते पिक्सल प्रो लाईव्ह यूट्यूब वाहिनीवर. तर त्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला पाहायला गेलो होती मंडणगड तालुक्यामध्ये एकमेव टीम आपल्याला पाहायला भेटते. एक चांगल्या पद्धतीने त्या यूट्यूब कव्हरेज करताना आपल्याला ती संपूर्ण टीम पाहायला भेटते. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये पर्यंत योग्य पद्धतीने गुड क्वालिटी गुड क्लॅरिटीने आपल्याला संपूर्ण दृश्य दाखवण्याचे टुर्नामेंटचं. आणि तसंच कलवा वॉरियर्स आणि तसंच सह्याद्री प्रतिष्ठान दोन्ही संघाने कॉमेंट्री बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाची करणं फास्ट आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणि इथं मात्र गोलेंड ट्रॅक होती. एक भन्नाट वेगामध्ये गोलंदाजी करणारा रियान आपल्याला सज्ज होताना पाहायला भेटतोय. इथं मात्र पहिलाच पंच मात्र सांगतायत हा मात्र एक्स्ट्रा असेल. इथं मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. परत एकदा पुढचा चेंडू इथं मात्र हवेमध्ये असेल. खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेलबाजूची संधी आणि चांगल्या पद्धतीने झेल टिपतोय आणि संघाला लागेल एक मोठा झटका. दुसरा गडी बाद होतो पाहायला भेटतोय खोल या संघाचा. दुसरा गडी बाद होऊन तांबूच्या रस्त्याला परत त्यांना पाहायला भेटेल. पाहायला गेलो तरी आतूच्या रूपावर सुद्धा एक मोठा झटका लागलेला आहे. पाहायला गेलो धावांचा डोंगर तो उभा नाही करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कारण की षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा आहे. पहिल्या षटकामध्ये आफानची गोलंदाजी आपल्याला अप्रतिम दर्जाची पाहायला भेटली होती. आफानने 5 धावांमध्ये षटक क्रमांक पहिलं फेकलं होतं. त्याच्यानंतर दुसरं षटक फेकण्यासाठी रियान आले. त्याने अजूनपर्यंत पाहायला गेलो एक गडी बाद केल्याने एकच धावा खर्च केलेली आहे. तसं फलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे. परत गोलंदाजी सज्ज होतो रियान. इथं मात्र पाहायला गेलो तरी इनसाइड एज लागते आणि तिथं मात्र इनसाइड आउटचा फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता. पण इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. रियान एक चांगल्या पाहायला गेलो वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय 10 संघाकडून मारा करताना. तसंच फलंदाजाचं नाव सुद्धा सांगायचं आहे. पर्याय गोलीन ट्रॅक होती. रियान सज्ज होतोय. वरता चेंडू इथं मात्र फटका साधण्याचा प्रयत्न, जेलबादोंची संधी आणि इथं सुद्धा जेल टिपतोय आणि मात्र परत एकदा गडी बाद होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि इथं विकेटचा पतंग परत एकदा होताना पाहायला भेटतोय. 6 या आकड्यामध्ये 3 गडी बाद झालेले आहेत. धागावे संघाकडून चांगलं आपल्याला पाहायला गेलं प्रदर्शन पाहायला भेटतोय. कारण षटक क्रमांक दुसरं चालू असताना फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावरती जोडले गेल्यानंतर 3 गडी बाद अजूनपर्यंत केलेले आहेत. आणि रियानच्या माध्यमातून आपल्याला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटते. त्याने अजूनपर्यंत पाहायला गेलो 3 चेंडू फेकलेले आहेत आणि अजून 2 गडी बाद केलेले अजूनपर्यंत त्याने. आता मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला गेलो स्ट्राईक मार्फत आपल्याला पाहायला भेटणार आहे अभिषेक. पाहूया परत एकदा सामन्याला सुरुवात होते. इथं मात्र पंच दात मागणे पंच सुद्धा सांगतात की हा मात्र एक्स्ट्रा असेल आणि इथं मात्र एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाईल. या एक धावाच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. आपल्याला पाहायला गेलो तर रियानच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीरित्या गोलंदाजी पाहायला भेटते. अचूक टप्पे होती, चांगल्या व्हेरिएशन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. पाहायला गेलो ना तरी त्याने अजूनपर्यंत एकी त्याच्या गोलंदाजीमध्ये मोठा प्रार्थ नाही चालला असेल, पण त्याने 3 चेंडूने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 2च गडी बाद केले, 2 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. इथं सुद्धा वेगवान चेंडू, त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता पण बॅटने बॉलचा संपर्क होत नाही आहे. थोडं बॉल होता वाशीला आणि बॅट इथं मात्र फिरवली होती काशीला आणि इथं मात्र बॅटने बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. आणि इथं सुद्धा खाली खाली डॉट डॉल आपल्याला पाहायला भेटतोय.
डॉट बॉलचं पतंग इथं पाहायला भेटेल, कारण की रियानच्या बाजू आपल्याला कदाचित पाहायला गेलो ना तरी एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटते. आणि पाहायला गेलो फर्स्ट इनिंग आपल्याला अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. पुढचा चेंडू इथं मात्र हवेमध्ये असेल, खाली क्षेत्ररक्षक येतोय, जेल बांधण्याची संधी असेल आणि इथं मात्र तिथं चांगल्या पद्धतीने आपल्याला जेल टिपताना पाहायला भेटतोय. अप्रतिम दर्जाचा जेल, कारण की पाहायला गेलो डाय तर मारली होती पहिल्यांदा, चेंडू निसटला होता, त्याच्यानंतर चांगलं प्रयत्न केला, तिथं मात्र यशस्वी ठरलेले आहेत. आणि इथं मात्र परत एकदा विकेटचं पतंग होताना पाहायला भेटतोय. आणि अभिषेकच्या रूपामध्ये परत एकदा एक मोठा गडी बाद होता पाहायला भेटतोय खोल या संघाचा. कोल या संघाचा कोल हा संघ सुद्धा एक मोठा प्रवास करून इथे उपस्थित झालेला आहे. त्यांचा सुद्धा पाहायला गेलो ना तरी आमच्या कमिटीचे खूप खूप इथं आल्याबाबत धन्यवाद होता, पण जवळचा परफॉर्मन्स थोडासा पाहायला गेलो तरी कमी गतीने चाललेला आहे. एक धावांचा डोंगर उभा करावा लागेल, कारण की 3 षटकामध्ये समोरच्या संघामध्ये पाहायला गेलो ना तरी एक पॅकर गोलंदाज पॅकर फलंदाज सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. चांगल्या पद्धतीने इथे आपल्याला खेळ पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांचं पाहायला भेटणार आहे. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे मला थोडासा आउटफील्ड खराब असल्यामुळे एक धावा पूर्ण होईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होईल. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक बघता बघता 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर, 4 गडीच्या मोबदल्यावर. अजूनपर्यंत पाहायला गेलो ना रियानच्या मध्ये आपल्याला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटली. त्यांनी फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केलेत आणि एका षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. संघासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीने पोहोचून 100% देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला. आणि पाहायला गेलो 2 षटकाच्या समाप्तीवरती कोल या संघाची धावसंख्या झालेली आहे अजूनपर्यंत 9 धावा. आता आपल्याला गोलिंग ट्रॅक होती, नवीन गोलंदाज सज्ज होताना पाहायला भेटेल. पट्टू पाहायला भेटेल. एक छोट्याशा गावामध्ये एक पाहायला गेलो मंडणगड तालुक्यामध्ये आपला सुद्धा एक नाव कमवणार आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतोय. मात्र धागाव या संघामधून खेळताना इथं मात्र पहिला चेंडू पाहायला गेलो तरी पंचांकडे इथं मात्र दाद मागणे, पण पंच मात्र सांगतात की हा मात्र निर्धाव चेंडू असेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हा सुद्धा गोलंदाज करण्याचा प्रयत्न तर चाललेलाच आहे. कारण पाहायला गेलो ना तरी कोल या संघाची धावसंख्या षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती असताना धावसंख्या फक्त 9 धावा जोडली गेलेली आहे. पुढचा चेंडू इथं सुद्धा बीट होतोय. इथं सुद्धा चेंडू ट्रॅव्हल होते का पाहूया डिक्लेअर झोन मध्ये. तिथं मात्र डिक्लेअर झोन असेल का. इथं मात्र एकेरी भेटेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तिसऱ्या षटक प्रगती पथावरती आल्यानंतर 10 धावा झालेल्या आहेत. पाहायला गेलो तरी थोडासा कोल हा संघ थोडासा निराश असेल. एक धावांचा डोंगर उभा करावं लागणार होतं, पण थोडासा निराशा सामन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू परत एक दालक्यातून खेळण्याचा प्रयत्न, तिथं मात्र क्षेत्र स्वतः आमिर येतोय आणि तिथं मात्र एकेरी भेटेल. एकेरीच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होईल. आणि पुढचा चेंडू परत स्ट्रेट ड्राईव्ह घेण्याचा प्रयत्न, तिथं मात्र क्षेत्ररक्षक असेल. एक धावा पूर्ण होते. दुसरा धाव आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तर असेल. इथं मात्र चेंडू जाते 1 बाउन्स दणदणीत कणकणीत. 4-4-4 चौकार. पाहायला गेलो तरी 3 षटकाच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या 21, 21 धावा जोडले गेले आणि 22 धावांचं एक छोटा आव्हान असेल तो धागाव्या संघाच्या समोर. आणि थोडं फास्ट घ्यायचं आहे. आणि तसंच मी पाहायला गेलो तरी आज धावसंख्येचा डोंगर तर कमीच असेल, पण त्यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील, कारण की बोलताना प्रयत्न सोडायचे नसेल. कारण की बोलते लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो, जो कमी रह गई उसमें सुधार करो, अगर जीवन में सफल होना है तो चैन नीच सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. इथं सुद्धा कोशिश करावे, इथं सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. ते मात्र कोल या संघाला काही जावा डिफेन्स करणे खूप कठीण तर आहे, पण बोलतात ना अशक्य नाही आहे. चला तसं मी कोल संघ आपल्याला सुद्धा
चला सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचते. स्ट्राईक मार्फत आपल्याला नातिक पाहायला भेटेल, नॉन स्ट्राईक मार्फत पट्टू पाहायला भेटणार आहे. ही सलामीची जोडी 22 धावांचा पाठलाग करताना पाहायला भेटेल. पहिला चेंडू त्याला मात्र स्ट्रेट राईट करण्याचा प्रयत्न आणि खाली क्षेत्ररक्षक असेल आणि चेंडू जातोय तिथं मात्र जो पण पकडतोय फेकी करतोय तो पण निश्चितपणे एक धावा भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये वैयक्तिक स्वतःचं खातं आणि संघाचं खातं सुद्धा खुलेल. धावसंख्या होती 1 धाव. पाहायला गेलो जास्त मोठं आव्हान तर नसेल. 22 धावांचा पाठलाग करताना आपल्याला धागावा संघ पाहायला भेटणार आहे. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला भेटली होती. आता पहिल्यांदा आपल्या स्ट्राईक मार्फत पट्टू पाहायला भेटेल. डावखुर आताचा फलंदाज सुद्धा एक बलाढ्य मोठे फटके घेण्याची ताकद ठेवते. मोठमोठे टुर्नामेंट ह्याने सुद्धा आपला गाजवून झालेले आहेत. अजूनपर्यंत पाहायला गेलो ना तरी मंडणगड तालुक्यामध्ये ह्याचा सुद्धा नाव सातत्याने घेतला जातो. तोच आपल्याला फलंदाज आपल्याला पट्टू पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू इथं मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक असेल. ऑफ रिझनमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने फटका पाहायला भेटला होता आणि इथं मात्र परत सिंगल भेटेल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल. 2 चेंडू आणि 2 धावा. राहुल आपल्याला गोलिंग ट्रॅक होती पाहायला भेटतोय. इथं मात्र वाईड असेल, अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तीच्या रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. इथं मात्र निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं आहे. पंच वाईड आहे का? त्याला पंच सामन्याला फास्ट खेळवायचा आहे आणि हा चेंडूची की अतिरिक्त असेल वाईड असेल. वाईड +1 टोटल 2. ओके. संघाची धावसंख्या 2 धावांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. इथं मध्ये फुलटॉस होता, त्याला मात्र भिरकवलाय आणि इथं फुलटॉस को लेकर फुलटॉस वसूल किया है. गेंद चली बगैर पासपोर्ट बगैर वीजा 6 रनों के लिए. दणदणीत कणकणीत षटकार. ब्रँडेड फटका आपल्या नातिकच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. ह्या 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावे. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावर. जी फटके रोखून ठेवण्याची गरज होती, अपेक्षा होती राहुल यांना, तोच फटका आता मात्र नातिकच्या माध्यमातून पाहायला भेटलेला आहे. नातिक सुद्धा एक पाहायला गेलो तरी मोठी फटके खेळण्याची क्षमता ठेवतो. त्याने पूर्ण मंडणगड तालुका असो, महाड तालुका असो, तसं दापोली असो, आपला नाव चांगल्या पद्धतीच्या आणि इथं मात्र जेल टिपताना पाहायला भेटतोय. आता नातिक यांना पाहायला गेलो नातिक यांना माघारी परतावं लागणार आहे, कारण की मोठा झटका नातिकच्या रूपामध्ये लागतोय संघाला. हा फटका तर चांगला होता, मग तिथं सुद्धा क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चांगल्या पद्धतीने आपल्याला झेल सुद्धा पाहायला भेटला. नातिकच्या रूपामध्ये पहिला झटका लागतोय तो 10 गाव या संघाला. त्याला पुढे गोलंदाजीसाठी राहुल सज्ज होतोय. पहिला चेंडू इथं मात्र नो असेल. पंचांकडे धात मागणे पंच सुद्धा सांगते हा मात्र नो असेल आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथं फक्त नोची एकच धाव मोजली जाईल. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती. पाहायला गेलो तरी आता 9 धावांना थांबवून ठेवा, एक्स्ट्रा धावांना थांबवून ठेवावं लागेल ते राहुल यांना, कारण त्यांनी अजूनपर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत. इथं मात्र परत एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. इथं मात्र पंचांकडे दाद मागणे परत पंच मागतं सांगतायत की हा मात्र सिंगल असेल. या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिल्यामध्ये लाच चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहायला गेलो तरी मानाच्या स्पर्धेतील मानाचा सामना आपल्याला मैदानामध्ये चालू असताना पाहायला भेटतो. एका साईडला असेल धागाबाद संघ तर दुसऱ्या साईडला आपल्याला कोला संघ पाहायला भेटते. दोन्ही संघ बलाढ्य संघ, मोठे संघ जे की मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटले होते. ज्याच्यामध्ये कोल या संघाने पहिल्या फेरीमध्ये
21 धावा करून 22 धावांचा एक छोटा आव्हान उभा केला होता. त्याच्यानंतर त्याचा पाठलाग करताना आपल्याला धागाबाज संघ पाहायला भेटतोय. 12 धावा धावफलक जोडले गेलेले आहे. पुढचा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय दणदणीत कणकणीत. अंतरने सांगून दिलाय की आपला एकच फटका आणि 440चा झटका काय असतो तो, कारण त्यांनी एकच मारलाय पण लय लांब मारलाय. जा शोधून आणा बॉल. उचललाय आणि फेकून दिलाय. इथं मात्र या 6 धावांच्या मध्ये संघाची धाव संख्या 18 या आकड्यावर आणि आता फक्त आणि फक्त 4च धावांची आवश्यकता असेल, ती मात्र धागाव्या संघाला. आणि तसं सह्याद्री प्रतिष्ठान आपला निर्णय सांगायचा आहे. ओके, हा सामना काहीच थोड्याच वेळामध्ये संपणार आहे. आपला शतक फास्ट लावून घ्यायचा आहे. चला परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. पाहायला गेलो तरी 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4च धावांची आवश्यकता असेल. पहिल्या षटकामध्ये 18 धावा वसूल केल्या ते धागाव्या संघाने. चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला भेटतोय धागाव्या संघाचा. स्ट्राईक मारून आपल्याला पट्टू पाहायला भेटेल आणि इथं मात्र हवाई हल्ला खाताना पाहायला भेटतोय आणि चेंडूला पाठवतोय दणदणीत कणकणीत शानदार रुबाबदार फटका. चेंडू राहतोय ब्रँडेड षटकार. इथं मात्र भेटील 6 धावा आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ धागावा संघ. आम्ही 11 धागावा संघ ठेवतोय. विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तसंच कोला संघ सुद्धा लांबचा प्रवास करून इथं दाखल झाला होता. त्यांचं सुद्धा संपूर्ण कमिटीच्या वतीने त्यांचं सुद्धा आल्याबाबत खूप खूप धन्यवाद. तसं आता होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे ह्या दोन संघांमध्ये.